नमस्कार, मी स्वाती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। हिवाळा चालू झालेला आहे आणि बाजारामध्ये हिरवेगार असे मटार यायला देखील सुरुवात झालेली आहे। या मटारच्या वेगवेगळ्या रेसिपीज आपण करत असतो, पण मी तुम्हाला आज अगदी सोपी, साधी, चविष्ट असा मटार पुलाव कसा बनवायचा ते दाखवतेय। घरी पाहुणे आले असतील तर साध्या भाताऐवजी हा उत्तम पर्याय आहे। चवीला अगदी भन्नाट लागतो, सोप्या पद्धतीने तयार होतो। तर चविष्ट असा मटार पुलाव कसा बनवायचा ते पाहूया। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा। कुकरमध्ये अगदी झटपट पद्धतीने मटार पुलाव बनवण्याकरिता सर्वप्रथम कुकरमध्ये आपल्याला 1 चमचाभर तेल घ्यायचे। पुलावला चव अगदी जबरदस्त यावी याकरिता 1 पाव चमचा तूप यामध्ये घालूया। सर्व जिन्नस व्यवस्थित असे गरम करून घ्यायचे। तेल आणि तूप छान गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण काही खडे मसाले घालू। खडे मसाल्यामध्ये 1 तेजपत्ता, 1 चक्री फूल, 2 लवंग, 2 मिरे, 1 दालचिनीचा तुकडा, 1 हिरवी वेलची आणि 1 चमचाभर जिरे मी घेतलेले आहेत। या खड्या मसाल्यांचा मटर पुलावमध्ये फ्लेवर खूप जबरदस्त उतरतो, तर नक्कीच तुम्ही आवर्जून यामध्ये हे खडे मसाले घाला। आता खडे मसाले मंद आचेवरती 2 मिनिटांसाठी त्यामधून सुगंध येईपर्यंत आपण हे खडे मसाले परतून घेऊया। मसाल्यामधून हलकासा सुगंध यायला सुरुवात झालेली आहे। आता यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालायच्या, सोबतच 1 मध्यम आकाराचा कांदा देखील मी लांबसर असा चिरून घातलाय। तो देखील मंद आचेवर छान असा ब्राऊन होजेपर्यंत आपण परतून घेऊ। कांदा आपण जेवढा छान परतू ना तेवढीच आपल्या मटर पुलावला टेस्ट खूप छान येते। तर मंद आचेवरतीच कांदा परतून घ्यायचा। तुम्ही बघू शकता कांदा हलकासा गोल्डन ब्राऊन झालेला आहे। आता यामध्ये आपण 4 ते 5 काजू 2 स्लाइस करून घालूया। काजू देखील मटर पुलावमध्ये खूप छान लागतो। हा काजू देखील मंद आचेवर परतून घेऊ, जेणेकरून तो छान असा फ्राय होईल। हा काजू छान असा फ्राय झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये आपल्याला या स्टेजवरती 1 चमचाभर आलं लसणाची पेस्ट घालायची आहे। ही आलं लसणाची पेस्ट देखील आपण 1 मिनिट मस्त अशी परतून घ्यायची। पेस्ट परतून झाली ना की यामध्ये आपल्याला 1 वाटीभर फ्रेश असे वाटाणे घालायचे आहेत, ज्याला आपण हिरवे मटार देखील म्हणतो। हे मटार देखील फक्त 1 मिनिटासाठी परतून घेऊ। मटार परतायला जास्त वेळ लागत नाही। मटार हलकेसे परतून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता इथे मी 1 वाटी बासमती तांदूळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजवत ठेवलेले होते। तांदूळ पाण्यामध्ये भिजत घातले म्हणजे त्याच्यामधला स्टार्च निघून जातो आणि पुलाव छान मोकळा व्हायला मदत मिळते। आता हे भिजवलेले तांदूळ पाणी निथळून यामध्ये घालायचे। छान असे सर्व जिन्नस परतून घ्यायचे 2 मिनिटांकरिता, जेणेकरून काय होतं तांदळामध्ये मसाल्याचा फ्लेवर उतरतो आणि तांदूळ छान चवीला मस्त लागतात। आता इथे तांदूळ परतून झालेले आहेत। आता इथे मी 1 वाटी तांदूळ घेतले होते। 1 वाटी तांदळाकरिता 1 वाटीस हिरवे मटार घ्यायचे आहेत। सोबतच यामध्ये आपल्याला 1.5 वाटी पाणी घालायचं आहे। आपण हा पुलाव कुकरमध्ये करतो याकरिता मी 1.5 वाटी पाणी घेतलं आहे। जर तुम्ही हा पुलाव कढईमध्ये वगैरे करत असाल ना तर तुम्ही 2 वाटी पाणी घ्या, म्हणजे आपला हा मटार पुलाव छान मोकळा व्हायला मदत मिळते। आता पुलावमध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि सर्व जिन्नस व्यवस्थित असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। पुलाव छान मोकळा व्हावा याकरिता मी थोडंसं लिंबू पिळून यामध्ये घालते, जेणेकरून आपला पुलाव छान सुटसुटीत होतो। आता पाण्याला 1 उकळी काढून घ्यायची। आता कुकरचं झाकण लावूया आणि मंद आचेवर 1 शिट्टी पुलावची काढून घेऊ। 1 शिट्टी झाल्यावर कुकर पूर्णपणे थंड करून मगच आपल्याला झाकण काढायचं आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त गरमागरम चविष्ट मोकळा असा मटार पुलाव बनून तयार आहे। अगदी सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये कमी मसाल्यामध्ये बनवलेला हा मटर पुलाव चवीला अगदी जबरदस्त लागतो। खड्या मसाल्याचा फ्लेवर खूप छान येतो। घरी पाहुणे आले असतील तर साधा भाताऐवजी हा उत्तम पर्याय आहे। तर एक वेळ माझ्या पद्धतीने हा मटर पुलाव नक्कीच करून बघा। कसा झाला कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जरूर शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंतसाठी धन्यवाद।